नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता स्पर्धेमध्ये स्त्री आणि सौ ही स्पर्धा सुरू असते. त्याच्यामध्ये सगळे स्पर्धक असतात. मग जानकी, ऋषिकेश, ऐश्वर्या, सारंग, सौमित्र, अवंतिका हे तिघेही असतात. मग त्याच्यानंतर त्यातला एक माणूस त्यांना स्पर्धेचे नियम सांगत असतो. त्याच्यामध्ये प्रसिद्धी आणि 25 लाख रुपयासारखी भरघोस रक्कम आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काही व्यवसाय असेल, मीडिया पार्टनर म्हणून आम्ही तुम्हाला हवा तर सपोर्ट करणार आहे. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं आणि सगळेच कौतुकाने टाळ्या वाजवत असतात. आणि मग त्याच्यानंतर तो माणूस आता सांगत असतो, मी आता खूप बोललोय, तुम्ही ना फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा असेल तो व्यवसाय त्याच्यामध्ये लिहायला विसरू नका. आणि मग त्याच्यानंतर तो गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही फॉर्म भरत असतात. ऐश्वर्या, सारंग हे दोघेही त्यांचे फॉर्म भरत असतात. ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांकडे रागारागाने पाहत तिकडे सारंगला म्हणते, ही मेलोड्रामा क्वीन आणि हा ओव्हर ऍक्टिंगचं दुकान ऋषिकेश, या दोघांनाही हरवून मला ही स्पर्धा काही जरी झालं तरी जिंकायचंच आहे आणि ही स्पर्धा आपणच जिंकणार. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सौमित्र फॉर्म भरू लागतो. पण मात्र आता इकडे अवंतिका सौमित्रला म्हणते, अरे सौमी, तू आत्ता ऐकलं नाहीस का? ही स्पर्धा याच्यासाठी आहे, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. पण आपल्याकडे काही स्वतःचा उद्योगच नाहीये. सौमित्र लगेच चिडवत म्हणतो, अरे वा, आपल्याकडे काहीच उद्योग नाहीये, आपण रिकामटेकडे होत ना, चल निघूयात. अवंतिका म्हणत असते, तू मस्करी करू नकोस, जे काय आहे ते खरं सांग. याच्यावरती सौमित्र म्हणतो, अरे मी फॉर्म भरताना लिहिलंय की आपल्याला आपली स्वतःची फर्म सुरू करायची आणि तू सुद्धा तसंच लिही. अवंतिका आता लगेच खुश होते आणि सौमित्रला म्हणते की आपण आपली फर्म सुरू करू शकतो. सौमित्र आता म्हणतो, का नाही होणार, 25 लाख मिळाले की नक्की होईल. आणि जरी सुद्धा नाही मिळाले ना तरी सुद्धा आज ना उद्या आपण स्वतःच हे करूयात. मला माहितीये आपण दोघांनी बघितलेलं हे स्वप्न आहे. त्याच्यानंतर सगळेच आपापले फॉर्म भरतात आणि ऋषिकेश फॉर्म देण्यासाठी जातो. जानकी आता स्वतःशीच विचार करत म्हणते, ही स्पर्धा जिंकून मला शेतकऱ्यांचं भलं व्हायला हवंय. त्यानंतर आता घरी आल्यानंतर ऋषिकेश शांतपणे बसलेला असतो. जानकी येते आणि ऋषिकेशला प्रेमाने मिठी मारते आणि ऋषिकेशला थँक्यू थँक्यू म्हणत असते. ऋषिकेश विचारतो, थँक्स का? तर मग जानकी सांगते की तुम्ही माझा शब्द कधीच खाली पडू देत नाही. तुम्ही माझ्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होत आहेत आणि ही कॉम्पिटिशन आपणच जिंकणार आहे, बघा तुम्ही. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, बोलण्या इतकं जिंकणं सोपं नाहीये. हा खेळ आपण खेळू का प्रामाणिकपणे? पण मात्र तिकडे ती चीटिंग प्लेअर आहे ना ऐश्वर्या, तिचं काय करणार? तुला माहिती का, तिने ते मीडिया पार्टनर स्वतः आणलेले आहेत आणि माझी ही खात्री आहे की हा खेळ खेळताना ती नक्कीच काहीतरी गोळ घालणार. इकडे जानकी म्हणू लागते की ते मीडिया पार्टनर आहेत ना, त्यांच्याकडे बघून नाही असं वाटलं की ते काहीतरी गोळ घालतील म्हणून. पण राहता राहिला प्रश्न ऐश्वर्याचा, ती काहीतरी घोळ घालू शकते एवढं मात्र नक्की. पण त्यासाठी आपण आपली तयारी करूयात ना, आपण गाफील नाही राहायचं. ऋषिकेश आता म्हणू लागतो, तेच म्हणतोय मी, आपण आपली आपली प्रॅक्टिस सुरू ठेवूयात. म्हणजे कुस्तीच्या वेळेस कशी आपण प्रॅक्टिस केली होती अगदी तशीच. हा पण प्रॅक्टिस कशाची करायची ते कळत नाहीये. त्यांनी गेम डिक्लेअर केलेला नाहीये. क्रिकेट असता तर क्रिकेटची प्रॅक्टिस केली असती, पण किंवा दुसरा एखादा खेळ असता तर त्याची केली असती. पण काही सुचत नाहीये की नेमकं प्रॅक्टिस कशाची करायची. त्याच्यानंतर जानकी एक कागद ऋषिकेशच्या समोर धरते. ऋषिकेश विचारतो, हे काय? तर मग जानकी म्हणते की एक आयडिया आहे. ऋषिकेश तो कागद पाहू लागतो आणि आता जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, जेव्हापासून आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतोय तेव्हापासून मी माझा अभ्यास सुरू केला. खरं तर अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये नेमकं कुठले गेम खेळले जातात, कसे गेम खेळले जातात हे मी नेटवरती सर्च केलं आणि त्याचीच ही लिस्ट आहे. ऋषिकेश आता ती चिठ्ठी वाचतो. त्याच्यामध्ये फुगे फोडणं, एकाच काडीत पेटीने मेणबत्त्या पेटवणं, असे बरेचसे गेम असतात. आणि मग जानकी ऋषिकेशला म्हणते, आणि ह्या सगळ्या गेममध्ये तर आपण माहीरच आहोत. जानकी आता ऋषिकेशला म्हणते, आणि ऋषिकेश, आपण ही जर कॉम्पिटिशन जिंकलो ना तर आपल्याला 25 लाख रुपये मिळतील. ऋषिकेश, आता प्रॅक्टिस सुरू करा असं म्हणत तो जानकीला उचलून घेऊ लागतो. पण मात्र तेवढ्यात लगेच समोरनं ओवी येते आणि ओवी त्यांच्या दोघांनाही विचारते की काय करताय तुम्ही. ऋषिकेश आणि जानकी दोघेही गोंधळून जातात, शांत होतात आणि ओवीला सांगतात की स्त्री आणि सौची प्रॅक्टिस. ओवी आता म्हणते, आईला उचलायची प्रॅक्टिस नाही करायची आहे, आता कॉन्फिटेशनची प्रॅक्टिस करायची आहे. ओवी आता खूपच स्ट्रिक्टली ऋषिकेश, जानकी यांच्या दोघांनाही सांगत असते की खरं तर तुम्ही दोघांनी कॉम्पिटिशनला खूप स्ट्रिक्टली घेतला पाहिजे, पण तुम्ही दोघं तसं करत नाहीये आणि प्रॅक्टिस सुद्धा केली पाहिजे. उद्यापासून मी तुमची प्रॅक्टिस घेणार आणि मीच तुमची जज असेल, कळलं का? ओवीचं हे सगळं बोलणं पाहता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे पाहतात आणि मान हलवत हो बोलतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग ऑफिसचं काम करत असतो आणि ऐश्वर्याला त्या स्पर्धेसाठी नेमकं कोणती ज्वेलरी घालायची हे समजत नसतं. सगळेच बोर झालेले असतात.
म्हणून ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग मी काय म्हणतेय, मी ना श्री व सौ या स्पर्धेसाठी ज्वेलरी घेऊ का? सारंग लगेच चिऱ्याने ऐश्वर्याकडे पाहतो आणि तिच्यावरती ओरडत म्हणतो की ओ ऐश्वर्या, काही काय बोलताय, खर्च बघा आधी. खर्चाचे आकडे बघून मला आकडे यायची वेळ आली आहे आणि तुम्हाला ज्वेलरी घ्यायची आहे. ऐश्वर्या, त्याची काही गरज आहे का? हे बघा ऐश्वर्या, आपल्याकडे पैसे नाहीयेत आणि जे आहेत ना ते दुसऱ्याकडनं उधार घेतलेत. त्या स्पर्धेचं मला टेन्शन आलंय. हे बघा, आपण जर स्पर्धा नाही जिंकलो ना तर आपले 25 लाख तर जातीलच, पण ते मीडिया पार्टनर सुद्धा आपल्याला सपोर्ट नाही करणार. मग झालं, हे लोन कसं फेडायचं? ऐश्वर्या आता म्हणत असते, सारंग चिल, तुम्ही एवढा का लोड घेताय, सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. सारंग म्हणत असतो, कसं एवढं सोपं आहे का ते ऐश्वर्या? आवाज बघितलं ना, किती गर्दी होती तिथे, किती जोडपी आली होती स्पर्धेत भाग घेण्यासाठी. उद्या फक्त 6 जोडप्यांची निवड होणार आहे आणि कशावरून त्याच्यामध्ये आपलं नाव असेल. बरं, त्या 6 स्पर्धकामध्ये झालीच आपली निवड, तर मग त्याच्यामध्ये काय खेळ असणार आहे, नेमकं काय करायचंय, हे माहिती का काही आपल्याला? ऐश्वर्या आता म्हणू लागते, बरं ठीक आहे, शांत व्हा. मी ना खरं तर तुम्हाला सांगणार नव्हते, पण मात्र तुम्ही एवढं टेन्शन घेताय, स्ट्रेसमध्ये गेलाय, म्हणून मी तुम्हाला सांगते. उद्याच्या त्या 6 जणांमध्ये आपला नंबर फिक्स आहे. सारंग आता विचारतो, तुम्हाला कसं काय माहिती? तर ऐश्वर्या म्हणते, मला सगळं काही माहिती असतं. काय तुम्ही ते गेमच्या प्रॅक्टिसचा विचार करताय, पण मी माझा खेळ ऑलरेडी खेळले, सगळा विचार करून ठेवलाय मी. सारंग विचारतो, नक्की काय केलंय तुम्ही? तर मग ऐश्वर्या सांगते, हे बघा सारंग, आपण जेव्हा फॉर्म भरून तिथून निघालो ना, तेव्हा तिथल्या एका कमिटीच्या माणसाला मी हेरलं आणि माझ्या पर्समधून मुद्दाम काही नोटा मी खाली टाकल्या. आता त्याच्यानंतर ती नोट खाली पडलेली पाहता लगेच तो माणूस कोणाचीही नजर नसताना ते पैसे उचलतो आणि स्वतःच्या खिशामध्ये घालतो. तर मग ऐश्वर्या म्हणते, आता मला सांगा, याच्यावरनं काय क्लिअर होतं की त्या माणसाला पैशांची गरज आहे? म्हणजे आता तो माणूस सारंग कधीही फुटू शकतो. म्हणजे बघा, त्याला जर पैशांची गरज नसती तर त्याने ते पैसे परत केले असते, पण मात्र त्याने तसं केले नाही. ते पैसे त्याने स्वतःकडे ठेवले, म्हणजे तो माणूस गरजू आहे आणि त्याच गरजू माणसाचा आपण पाहिरी म्हणून वापर करायचा. मी डॅडांना ऑलरेडी त्या माणसाची माहिती काढायला लावली आहे, ती माहिती येईन आपल्याकडे, पण मात्र आता उद्या 5 त्या लोकांचं भविष्य ठरणार आहे, आपलं नाही. आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब तर ऑलरेडी झालाय. आता इकडे ऐश्वर्या सगळं काही इकडे सारंगला सांगते, पण मात्र सारंगचा त्याच्यावरती काहीही प्रभाव पडलेला नसतो. त्यानंतर आता इकडे अवंतिका कसला तरी विचार करत असते आणि सौमित्रचं ऑफिसचं काम होतं. तर मग अवंतिका म्हणते, आता काय करणार आहेस तू? बसून बसून माझी पूर्ण पाठ जाम झालीये. चला आता मी मस्त झोपणार आहे. मग त्याच्यानंतर अवंतिका सौमित्रच्या समोर येते आणि सौमित्रला म्हणते की सौमी, तुला झोप कशी काय येऊ शकते रे? इथे मला किती टेन्शन आलंय ते बघशील का? अरे 6 कपल सिलेक्ट होणार आहेत, त्या 6 कपलमध्ये आपण असू ना? तर मग आता सौमित्र म्हणतो, अगं होणार आहे आपण सिलेक्ट, नको टेन्शन घेऊ. सौमित्र तिथे खाली बेडवरती बसतो आणि अवंतिकाला त्याचे शोल्डर्स दाबायला लावत असतो. तर मग अवंतिका सौमित्रीला सांगत असते, सौमित्र गेम काय असतील त्याची स्ट्रॅटेजी आपल्याला थोडीशी असायला हवी ना. पण मात्र सौमित्र दमल्यामुळे त्याला झोप येत असते आणि सौमित्र म्हणतो की जे असतील ते खेळूयात. अवंतिका आता म्हणत असते, अरे हो, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल. त्या आगाऊ ऐश्वर्याची जिरवायची असेल ना तर आपल्याला प्रॅक्टिस करावीच लागेल. सौमित्र म्हणत असतो, अगं पण त्या ऐश्वर्याला सरळ करायला जानकी वहिनी आहे ना, आणि आपण स्पर्धेमध्ये भाग का घेतलाय? कारण आपल्याला ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला सपोर्ट करायचा आहे म्हणून. अवंतिका म्हणत असते, मला मान्य आहे की आपण ऋषिकेश दादा आणि वहिनीला सपोर्ट करण्यासाठी गेम मध्ये भाग घेतलाय, पण मात्र खेळ को खेळणार आहे, आपल्यालाच तर खेळायचं आहे ना, मग प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना सौमी. आणि एकतर मला हरायला अजिबात नाही आवडत, तुला माहितीये. सौमित्र सांगत असतो, आपण नाही हरणार, आपण जिंकणार आहे, तू झोप ना आता. सौमित्र झोपायला लागतो तर अवंतिका म्हणते, आत्ताच्या आत्ता उठ, काय सारखं झोपायचं चाललंय, आपण प्रॅक्टिस करूयात ना. अवंतिका सौमित्रला प्रॅक्टिस करायची म्हणून लगेच तिकडनं घेऊन जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ओवी आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांची प्रॅक्टिस घेत असते. तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला अपोजिट साईडला तोंड करून बसायला लावलेलं असतं आणि त्यांच्या हातामध्ये वही पेन असतो. तर ओवी त्यांना सांगत असते की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी लिहायच्या आहेत. जर तुमच्या त्या 5 गोष्टी मॅच झाल्या तर तुमचं कॉर्डिनेशन किती करेक्ट आहे ना हे कळेल. जानकी आता इकडे ऋषिकेश बरोबर बोलायला लागते. ओवी लगेच त्यांना ओरडत म्हणते की अजिबात चिटिंग नाही करायची. जानकी त्यांच्या दोघांनाही बोलू देत नाही. मग जानकी म्हणते, किती खडूस जज ही? तर मग ओवी म्हणते, हो खडूसच आहे मी. जानकी ऋषिकेश यांच्याकडे फक्त 30 सेकंड्स असतात. ओवी आता टायमर लावते आणि ते दोघे गेम सुरू करतात आणि ऋषिकेश आणि जानकी दोघी ते गेम खेळू लागतात. त्याच्यानंतर त्यांच्या दोघांचाही गेम खेळून होतो. मग आता ऋषिकेश आणि जानकी दोघी ओवीकडे तोंड करून खुर्चीवरती बसतात. मग त्याच्यानंतर ओवी पहिला प्रश्न विचारते की तुमच्या आयुष्यातील तुमची सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती
तर मग ते दोघेही लगेच ओवीचं नाव सांगतात. ओवी लगेच खुश होते आणि जानकी ऋषिकेश यांच्या दोघांनाही प्रेमाने लगेच मिठी मारते. त्याच्यानंतर परत ओवी विचारते की तुमच्या आयुष्यातील दुसरी महत्वाची गोष्ट, तर जानकी ऋषिकेशचं नाव घेते आणि ऋषिकेश जानकीचं. त्यांच्या दोघांना परत एक पॉईंट मिळालेला असतो. तर मग आता तिसरी महत्वाची गोष्ट ओवी विचारते, तर जानकी सांगते की फॅमिली आणि ऋषिकेश सांगतो की बिझनेस. आता त्यांच्या दोघांची तिथे चूक होते. ओवी चौथी महत्वाची गोष्ट विचारते, तर जानकी सांगते की नाती आणि ऋषिकेश सांगतो पैसा. जानकी आणि ऋषिकेश दोघेही शांत झालेले असतात आणि जानकीला लगेच रणदिवा कुटुंबामध्ये त्यांनी घालवलेले आनंदाचे क्षण आठवू लागतात आणि ऋषिकेशला कशा पद्धतीने त्यांनी त्यांना घराबाहेर काढलं हे आठवू लागतं आणि त्यांच्या दोघांची तिथेच मोठी गफलत होते. ऋषिकेशच्या मनामध्ये तिरस्कार भरलेला असल्यामुळे ऋषिकेशच्या प्रश्नांची अशी उत्तरे येत असतात. ओवी आता म्हणू लागते की आई बाबा तुम्ही काय करताय, आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. ओवी पाचवी महत्वाची गोष्ट विचारते, तर ऋषिकेश सांगतो की माझी माणसं आणि जानकीने लिहिलेलं असतं की आपली माणसं. ऋषिकेश आणि जानकी दोघी आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात. ऋषिकेश ओवी यांच्या दोघांना परत 0 पॉईंट मिळालेला असतो. ओवी आता म्हणू लागते आई बाबा तुम्ही काय करताय, कोऑर्डिनेशन मॅच झालं पाहिजे. ऋषिकेश रागात तिकडनं निघून जाऊ लागतो, पण मात्र जानकी ऋषिकेशला थांबवत म्हणते की ऋषिकेश तुम्ही नका काळजी करू, आपण करूयात काहीतरी प्रयत्न, आपण करू काहीतरी कोऑर्डिनेशन. आता ऋषिकेश म्हणतो कसं करणार आहे, जानकी आपल्या फक्त 2 गोष्टी बरोबर आल्यात. आपलं कोऑर्डिनेशन तेव्हाच एक होईल जेव्हा आपले विचार एक होतील. मला सांग तुझे आणि माझे विचार जर वेगळे असतील तर आपण जिंकणार कसे होत. हे सगळं खूप कठीण आहे आणि ऋषिकेश रागातच लगेच तिकडनं निघून जातो. त्यानंतर जानकी परत आता इकडे बाहेर आलेली असते आणि अनाउन्समेंटमध्ये सांगत असतात की आपल्या गावामध्ये स्त्री आणि ही स्पर्धा होणार आहे. तर मग त्या स्पर्धेबद्दल परत माहिती सांगत असते आणि मग जानकी ते सगळं ऐकत असते. ते सांगत असतात की प्रेक्षकांनी गर्दी करून स्पर्धा पाहण्यासाठी तिथे हजर राहावे आणि मग त्याच्यानंतर ते रिक्षावाले तिकडनं निघून जातात. जानकी आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते प्रचार तर जोरदार सुरू आहे, बहुतेक ही स्पर्धा बघायला अख्खं गाव येणार आहे. त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे एक मराठी स्टार प्रवाह मूवी मधले 2 कलाकार येतात आणि जानकीला विचारतात की बहिणी काय हे. तर मग जानकी सांगते की ती मुळशी 2025 स्त्री आणि ही स्पर्धा आहे. तर सिद्धार्थ आता त्या अमेयला विचारतो की आपण घ्यायचं काय स्पर्धेत भाग. तर अमेय सांगतो की तो भोंगा मगाशी काय म्हणला हे ऐकलं नाही का तू, जिंकणाऱ्या जोडीला भरघोस बक्षीस मिळणार. अरे जोडीला. मग याच्यावरती अमय म्हणतो की तसं नाही रे, ती जोडी व्हायला लग्नाची घोडी चढावी लागते. सिद्धार्थ आता म्हणत असतो ते म्हणत होते की लग्न झालेल्या जोडीला माझ्यासाठी लग्न करावे लागतं. तुझं लग्न आहे आज, पडतील ना तुझ्या डोक्यावर अक्षदा. तर अमय आता म्हणू लागतो माझ्या डोक्यावरती पडतील आज अक्षदा, पण तुझं काय. जानकी सुद्धा विचारते की यांचं काय. तर मग अमय सांगू लागतो की अहो सांगतो ना यांची मोठी भावंड, यांना लग्न करायचं नाहीये, संसार करायचं नाहीये. गावाकडे आपल्या दाबड्यांचं एवढं सुंदर घर आहे, तिकडे राहायचं नाहीये, यांना राहायचंय शहरात. तर सिद्धार्थ आता म्हणतो मी जाणारच ते शहरामध्ये, इथे गावात राहून काय करू, तुझ्यासारखी MD टाकू का, त्या पायपिढी सारखं माहेरी जाऊन बसू. सिद्धार्थ आता म्हणत असतो हे भावंड नाहीयेत, हे एका काळाची अवलादी आहे. मानगुटीवरती बसतात आणि ती बायली सतत कानात प्रश्न विचारत असते. मग आता इकडे अमेय चिडत म्हणतो मला काही नको विचारू हा पिठाची गिरणी, तुझ्या गोऱ्या रंगाचा एवढा माज नको करू, कळलं ना. तर ते दोघी आता तिथेच भांडायला लागतात आणि जानकी सगळं ते पाहत असते. जानकी आता त्यांच्या दोघांनाही शांत करते की थांबा थांबा प्लीज भांडू नका. मी काय तुम्हाला सांगते आमच्या घरात सुद्धा तेच आहे, पण रक्ताची नाती हीच खरी असतात. माणूस कुठे जरी गेला तरी सुद्धा नात्यातली ओढ कमी नाही होत. आमच्यातले तिघे भाऊ भांडून दूर झालेत, पण आय एम शुअर की एक ना एक दिवस ते नक्की एकत्र येतील आणि आमचं घर सुखाने एकत्र नांदू लागेल. सिद्धार्थ आता म्हणतो की आपल्या माणसाने भरलेलं असतं ते घर. अमेय आता म्हणतो की जिथे माणसं एकमेकांना जीव लावतात ते घर. आता इकडे सिद्धार्थ म्हणतो चूक बरोबर सगळं काही समजून घेतात ते घर. अमेय आता म्हणतो अहो हे प्रत्यक्षात ऐकायला गोड वाटतं, पण मात्र ही दाभाड्यांची डोकी एकत्र येणार हे तर काही शक्यच नाही. एक वेळ आमच्या घरचे एकत्र येतील, पण हे दाभाडे एकत्र येणार शक्यच नाही. तर मग जानकी म्हणू लागते की होणार आहे, हे सगळं फर्स्ट क्लास होणार आहे. तुम्हा दोघांना काय वाटलं, मी तुम्हा दोघांना ओळखलं नाही ना, तुम्ही दोघंही फर्स्ट क्लास दाभाडे ना. सिद्धार्थ आता म्हणतो वहिनीने तर ओळखलं आपल्याला. याच्यावरती अमय म्हणतो आपण सध्या व्हायरल आहे ना. सिद्धार्थ म्हणतो या वहिनी किती छान बोलतात, आपण त्यांना दाभाड्यांच्या घरी बोलायचं का, म्हणजे आपल्या दाभाड्यांचं घर सुद्धा एकदम फर्स्ट क्लास होईल. जानकी आता म्हणते सगळं फर्स्ट क्लास होणार आहे, आता एकत्र यावंच लागतंय. अमेय आता म्हणतो वहिनी खरं खरं सांगा या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेणार आहे का. जानकी आता हो बोलते आणि त्यांना सांगते की मी फॉर्म भरलाय, पण माहित नाही सिलेक्शन होईल की नाही.
सिद्धार्थ म्हणतो तुमचं सिलेक्शन फर्स्ट क्लास होणार आहे. तर ते दोघेही आता जानकीला शुभेच्छा देतात. जानकी सुद्धा त्यांना फर्स्ट क्लास शुभेच्छा देते आणि मग त्याच्यानंतर अमेय आणि सिद्धार्थ दोघेही तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे तो माणूस आता रस्त्याने चाललेला असतो, पण मात्र तेवढ्यात ऐश्वर्या तिच्या समोर येऊन गाडी थांबवते. तर त्या माणसाला लगेच त्याने पैसे घेतले होते हे आठवतं. ऐश्वर्या सुद्धा एकदम ऐटी त्याच्याकडे पाहत असते आणि तो माणूस सुद्धा आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहत असतो. आता त्याच्यानंतर तो माणूस ऐश्वर्याला पाहता म्हणतो, मॅडम तुम्ही इथे काय करताय? ऐश्वर्या आता त्याला म्हणते की एखादी वस्तू जर खाली पडली असेल तर ती उचलायची नाही, असं शाळेत शिकवलं नाही का? पण दुसऱ्याचे पैसे जर खाली पडलेले असेल तर ते त्याला परत करायचे. यातलं तुम्ही काहीच केलं नाही. माझे पैसे सरळ तुम्ही तुमच्या खिशात टाकले आणि हात हलवत निघून गेलात. ऐश्वर्या त्याला रागात म्हणत असते की कुठे माझे पैसे, मला पैसे द्या. तर तो माणूस म्हणतो की तुमचे पैसे नाहीयेत माझ्याकडे, सॉरी ते माझ्याकडनं खर्च झाले. तर मग ऐश्वर्या लगेच ड्रामा करू लागते आणि त्याला म्हणते की माझ्या कष्टाचे पैसे होते ते आणि माझे पैसे तुम्ही खर्च केले. हे सगळं करताना तुम्हाला काही लाज नाही वाटली का? तर तो माणूस सांगतो की मज्जा मज्जात नाही खर्च झाले, घरची परिस्थिती जरा नाजूक आहे. तर मग ऐश्वर्या त्याला शांत करत म्हणते की कळलंय मला, सगळं कळलं. हेच असतं, परिस्थितीपुढे माणसाला झुकावंच लागतं. पण पैशाने आपण त्या परिस्थितीला आपल्याकडे झुकवू शकतो. ठीक आहे राहू द्या, तुम्ही जे मला पैसे चोरलेत ना ते मला परत नका देऊ, चालेल मला. पण त्यावर अजून मी तुम्हाला 2 लाख रुपये देते, ते फक्त तुम्ही नाकारू नका. तर 2 लाख म्हटल्यानंतर त्या माणसालाच तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो कारण विचारतो की एवढे पैसे का देताय मला? ऐश्वर्या म्हणू लागते साहजिकच आहे, मी तुमच्यामध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट करते म्हटल्यानंतर तुम्ही उद्या माझी मदत करालच ना? माणूस विचारत असतो की कसली मदत? याच्यावरती ऐश्वर्या सांगते की सिंपल आहे, तुम्ही श्री आणि सौ या स्पर्धेच्या टीममध्ये आहात. त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच करायचंय की नेक्स्ट डे काय खेळ खेळला जाणार आहे याची सगळी माहिती आदल्या दिवशी तुम्ही मला द्यायची आणि ती सुद्धा गुपचूप. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धेमध्ये जे 6 कपल्स खेळणार असतात त्यापैकी जानकी आणि ऋषिकेश यांची निवड झालेली असते. हे ऐकल्यानंतर ओवी आणि जानकी यांच्या दोघींनाही खूप आनंद होतो. तर मग जानकी ऋषिकेशला सांगते, सारंग भाऊजी, ऐश्वर्या, सौमित्र भाऊजी, अवंतिका यांची सुद्धा निवड झाली असेल का? तर मग ऋषिकेश रागारागात लगेच जानकीकडे पाहायला लागतो. मग त्याच्यानंतर सौमित्र आणि इकडे अवंतिका हे दोघं देखील स्पर्धेमध्ये सिलेक्ट झालेले असतात आणि ऐश्वर्या सुद्धा या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झालेली असते. हे ऐकल्यानंतर आता त्यांच्या तिघांची फुल टफ कॉम्पिटिशन सुरू होते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.